गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा, आज आहे 29 तारीख आणि आज आहे वट पौर्णिमा. तर वट पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून, स्वीटीकडून, माझ्या पूर्ण परिवाराकडून खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर आज स्वीटीच्या डिलिव्हरीची तारीख पण आहे, तर त्याच्यामुळे आमची ना उरकाउरकीची तयारी चालू बघा इथं ना. आता सकाळचे 7:30 वाजलेत आणि माझी ना देवपूजा सगळं घरातलं आवरूनही झाले. आता चपात्या पण झाल्या मस्त अशा उरकू लागण्यासाठी. बघा तुमचं दाजी मला इथं ना चपात्या भाजू लागतात आणि आमचं चपात्या भाजत भाजत विषय काय चाललाय वडाला कुठं जायचं काही विषय चाललाय. म्हणजे वडाची पूजा तर करून जावं लागेल. देवपूजा वगैरे झाली पण आता वडाची पूजा करायची. तर म्हणलं आपलं घरातच नाही का, पहिलं भिंतीवरती माझी आई वड काढायची, तिथं पूजा करायची ना, तसं भिंतीवरती वड काढावं म्हणलं आणि इथंच पूजा करावं. तर इथंच पूजा करायची. मग वडाला प्रार्थना काय करते असं दाजींनी मला विचारलं. काय विचारलं? दाजी म्हणतात नको सांगू ग, व्हिडिओ चालू करायच्या आधीच मी म्हणतो मी सांगत असेल तर म्हणतात नको सांगू ग. तर मी सांगणारच आहे दाजी काय म्हणलं ती. पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगते, इकडे बघा माझं पिल्लू आहे स्वीटी. तर आज स्वीटीचं बाळ येणार आहे. दवाखान्यात गेल्यावरती डॉक्टर सांगतात ना. तर सगळ्यांची आवराआवरीची तयारी चालू आहे बघा. आणि म्हणलं दाजी घरीच थांबणार आहेत ना, त्याच्यामुळं मग दाजींसाठी जेवण, चपात्या आणि आम्हाला पण म्हणजे स्वीटीला, सागरला यांना नाश्ता वगैरे करून म्हणलं मग जाता येईल दवाखान्यात. तर आता सांगते दाजी काय बोलले. कसं काय चपात्या चालले बघितलं का? तर सांगणार आहे मी. सांगू ना तसे सांगू ना? हा सांगते. तर दाजी मला म्हणलं प्रार्थना काय करते देवाला. तर म्हणलं आपण वडाला पूजा करायला जातो, सगळी सुखी समाधानी आनंदी ठेव म्हणून. आणि नंतर प्रार्थना करतो की जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे, 7 जन्मी नाही जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे म्हणून प्रार्थना करतो. तर मी दाजींना म्हणलं जन्मोजन्मीचं कुणी काही बघितलं नाही, पुढच्या जन्मी तोच नवरा भेटतोय का, पुढचा जन्म होतोय का, काहीही कुणी बघितलं नाही. ह्या जन्मी जवळ मी जिवंत आहे ना, तर माझ्या बरोबर असंच राहावा, हसत खेळत चांगला आनंदात. हे दाजीला मी म्हणलं. तर दाजी काय म्हणतात, किती पटपट पलटतात बघ, किती इतके का पटपट पलटतात ही बघा दाजींच्या चपात्या कस काय भाजलेत, मस्त अशा भाजलेत का नाही ते बघायला लगेच पटपट पलटतात. भाजून तुला द्यायला येतं. सांगू का? सांग की दाजी म्हणतात ना पुढच्या जन्मी मी बायको होतो तू नवरा हो. तू बघ कशी ठेवली आणि मग आहे ना, मग मला तू चपात्या नको भाजू लाग, मग तुला सांगतो काय का नाही म्हणलं का नाही. दोन शब्द बोला. मग आज तुम्ही काय नाही, दवाखान्यात जायचंय, उशीर 9 वाजता इथनं निघायचंय. आता 7:30-8 वाजता आल्या. डॉक्टरने तारीख दिली 29. आजची तारीख दिली आहे. तर त्यांनी डॉक्टरने काय सांगितलं, लवकर 9-10 वाजेपर्यंत दवाखान्यात या. मग त्याच्यामुळेच मी उरकते. पहाट 3:30 वाजल्यापासून मी जागे ना. ते पाणी तापवायचं, सगळं झाडून उठून पारसार नीटनाटक सगळं व्यवस्थित. आज सण आहे, पौर्णिमा आहे, त्याच्यामुळं मग सगळं जिथलं पाहिजे ना. देवपूजा केली. स्वीटीच्या सासर घरनं काल गुलाबाची फुलं आणली होती बघा, ती मस्त अशी देवाला वाहिली. ये देवाकडे जाऊन देवाकडे जाऊ लाटली मी देवाकडे. आता हे चाळ निघालेला. आणि गावात आहे ना मी शेवाळ्या बनवायला टाकले होते आणि दळण पण ठेवलंय. दाजी घरी करणार आहे, तर दाजींना म्हटलं तेवढं दळण आणि मी घेऊन या म्हणून. शेवाळ्या बुधवारपासून मी सांगते आणायला दाजींना. पैसे देऊन ठेवले, शेवाळ्या बनवून ठेवल्यात, पण घरी अजून शेवाळ्या शिल्लक आहे, त्याच्यामुळे लगेच गरज नाही असं त्या शेवाळ्या आणल्या नाहीत. त्यांना येता जाता कधी सिमेंटाची गोणी, कधी जार, त्याच्यामुळे आणता पण आलं नाही. कारण 5 किलोच्या शेवाळ्या थोड्या नसतात, जास्त असतात ना, त्याच्यामुळे आणल्या नाही. तर आज त्या शेवाळ्या आणि हे घेऊन या. तर भाजी काय करायची आता? भाजी चालेल. चहा. हा चहा ठेवायचा राहिला, कारण यांच्या आंघोळ्या होत होत्या अजून, त्याच्यामुळे म्हणलं चहा आपलं नंतरच ठेवावा. झाल्या चपात्याचा येण, आता ती करा बंद. आणि इथं बघा देवपूजा वगैरे केली मस्त अशी. आणि इथं ही फुलं पण ठेवलेत बघितलं का, ही चाफ्याची फुलं आपल्या रानातली
घरची. आणि ही स्वीटीच्या घरनं आणलेली गुलाबाची फुलं. आणि इकडं देवपूजा करून घेतली आहे बघा मस्त अशी. तर आता इथंच वड काढायचा आणि इथंच पूजा करायची वडाची. आणि मग पातळ लाटावं लागते हो. कस काय चाललंय दाजी चपात्या भाजतात म्हणून खास मी सकाळ सकाळी व्हिडिओला सुरुवात केली बरं का. नाहीतर इतक्या घाई गडबडीत व्हिडिओ मी नसता घेतला. पण म्हणलं दाजी मला किती मदत करू लागते. तर प्रत्येक वेळेस अशी काही घाई गडबड असेल काम असेल ना महत्वाचं तर दाजी मला अशीच मदत करू लागते प्रत्येक गोष्टीत. आहे का नाही करावं लागते. तुम्ही असं मदत करू लागतात का नक्की सांगा. जेवढं माझं भाऊ आहेत दादा तुम्ही नक्की सांगा कमेंट करून. तुम्ही तुमच्या बायकांना अशी मदत करू लागतात का ती दाजी? बंद करून ठेव असं फिरवायचं. ठेवते ना मी नंतर पेटवते ना. बाहेर काय चाललंय ते वातावरण बाहेरचं. हां ओके झाला बंद मस्त असं. तर चला बघू बाहेरचं वातावरण तुम्हाला मी दाखवते एकदा. सकाळ सकाळ पाऊस यायला लागलाय बघा. आपल्याला जायचंय दवाखान्यात. गाडी खाली येईन इतकं काही झालेलं नाही आणि पाऊस पण यायला लागलाय. तर हे बघा बाहेरचं वातावरण कसं झालंय मस्त असं बघितलं का. आणि यांचं काय चाललंय या तशा उरकलं का सगळं काढलंय आवरून ठेवा बॅगेत पिशवीत सगळं भरा. चार्जर ब्रश पॉवर बँक सगळं घ्या. कपडे ती एका बॅगेत घेते आपली. तिथं कोण कोण थांबणार आहे? आपण 4 जण. आका मी तू आणि सागर आणि बाळ. मी थांबू काय तिथं? नाही आम्ही येतो माघारी. आपलं तू ये माघारी आम्ही थांबतो तिथं होय. केला झालं चपात्या झाल्या बरं चला. तर चला आता व्हिडिओला करते इथंच येण म्हणलं. तुम्हाला वट पौर्णिमेच्या शुभेच्छा पण द्यावात आणि दाजी मला मदत करू लागते ती पण सांगाव. त्याच्यामुळे मी व्हिडिओला सुरुवात केली. तुम्ही काळजी करू नका. मी पुढच्या जन्मी तुम्हाला चपात्या भाजू लागेन जसं तुम्ही भाजू लागितल्या तसं. जसं तुम्ही काम करू लागतात ना तसं मी पण करू लागत जाई ना. काय नाही म्हणायचे तुम्हाला. भांडायची पण नाही तुमच्यासारखं. मग तुम्ही का फिरता इथं? होय तुम्ही फिरतात म्हणून मी पण फिरते या. तर चला यांची चालली इकडं आवरावरीची तयारी. मी आता साडी घालते मस्त अशी आणि वड काढून घेते. वडाची पूजा करते. इथून आपल्याला बरोबर 8:30 पावणे 9 वाजता निघायचंय. तर काय झालं मम्मी बाहेर या. तर चला आता घेतो आम्ही उरकून. सगळी चौकडून उरकू लागते. ही ती इकडं बघा आका. पहिला राहू दे म्हणलं तर इकडं कपडे धुवायला आली. राहू दे म्हणलं होतं झाले कपडे. तर चला व्हिडिओला करते इथंच. बाय बाय.